नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी सरस्वती माने. आणि बघू शकता तुम्ही, मी अशी बुंदी पाडून घेतलेली आहे. बुंदी काय अशी स्पेशल साच्याने वगैरे कशाने बनवलेली नाही आहे. साध्या सोप्या पद्धतीनं आणि घरातल्या साहित्यात, म्हणजे जे की आपण मोदक, उकडी मोदक बनवतो आपण मोदकच्या चाळणीत, त्या मोदकच्या चाळणीनं बुंदी बनवली मी. आणि हे बघा, इथं हे घेतलं आहे जायफळ, साखर, वेलची, हे बारीक करून घेतलं असं. आणि त्यानंतर बघा, एवढी बुंदी आहे आपली. एवढी बुंदी सगळी पूर्णपणे आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे, त्याचा कळ्या बनवायच्या आहेत. त्यासाठी मी माझ्या अंदाजानं पाणी घेतलं, गरम पातेलं ठेवलं, त्यात पाणी ओतलं, माझ्या अंदाजानं ओतलं. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही, पाणी गरम होतं आहे. आणि पाणी गरम होतं तोपर्यंत माझ्या अंदाजानं, जेवढं की मी घेतलं पीठ, कसं घेतलं, साखर केवढी घेतली, ते माझ्या अंदाजानं. तुम्ही काही ही रेसिपी करू नका, कारण मी माझ्या अंदाजानं केली आहे बरं का. आणि बघा, पाक आला आहे का मी चेक करते. उशीरपर्यंत हलवते मी याला, पण अजून काय पाक आलेला दिसत नाही. गोळी तरी येते, पण पिसकटते ना, त्यामुळं पाक व्यवस्थित आलेला नाही आहे. आणि पाक चांगला आला तर कळ्या चांगल्या होतील, लाडू चांगले बनतील त्याचं. म्हणून हे पसरते, असा काय पाक व्यवस्थित येत नसतो. आणि म्हणून डबल हलवाय चालू केलं. आणि पाक येतोय तोपर्यंत म्हटलं तुम्हाला दाखवून घ्यावं. याचा अशा लिंबूच्या बियामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि ही वेलची, लिंबू त्यात टाकून घ्यायचं. आता एकदा आपण सेकंड टाईम चेक करूया की आपला व्यवस्थित पाक आला आहे का. आता बघा, ती गोळी कशी विरघळत होती, ही गोळी विरघळत नाही आहे, पूर्णपणे अशी गोळा होती आहे. मग आपला फायनली पाक तयार झालेला आहे अशा पद्धतीनं. आणि मी आता गॅस ऑफ करून त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ, बारीक केलेलं साखर टाकली. आता लिंबू पिळून घेते. आणि मस्तपैकी लिंबू पिळलं ना, कशी एक वेगळ्या प्रकारची टेस्ट एवढी मस्त लागते की काय सांगू नका, लाजवाब. आणि बुंदीचा सुगंध तर इतका भारी. जेव्हा आपण गॅसवर उकळवतो, चालूच असतो ना, तेव्हाच त्यात लिंबू आणि ते आपण वेलची आणि जायफळ ते टाकायचं. असा पाक खाली उतरवून घेतला मी. आता ह्यात कळ्या, पूर्णपणे त्या कळ्यांना आंघोळ घालते मी या बुंदीला. आम्ही कळ्या म्हणतो. बुंदी कशी छोटी असती, ह्या मोठे ना, ह्यामुळं याला आम्ही कळ्याच म्हणतो. आणि हे असं ह्यांची आंघोळ करून झाली. आता थोड्यांची आंघोळ राहिली आहे. असं करून करून सगळं हलवून घेते, मिक्स पूर्णपणे करून घेते मस्तपैकी छान असं. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही, कसलं भारी इकडचं तिकडं, तिकडचं इकडं केलं, पाक पूर्णपणे मुरतो. आणि बुंदी कशी मस्त लागते आणि सुगंध तर एकदम मस्त येत आहे. तर मंडळीनं, आपली बुंदी कळ्या कशा वाटल्या, या खायला. नाहीतर तुम्ही म्हणसाल आम्हाला ताईंनी खायलाच बोलवलं, नाही तर तसं काय नाही बरं का, या खायला. पण थोड्या केल्या तर बक्कळ केल्या, बोलवू फंक्शनला अजून. आणि ठीक आहे, चला, असं चेष्टेचा विषय आहे. त्यानंतर बघा, मी अशी बुंदी मस्तपैकी हलवून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता त्यानंतर अजून एकदा चेक करते मी, हलवते खालून वरून, पूर्ण पाक मुरलाय का बघायचं आपण चेक करून. हा सगळं चेक करून झाल्यानंतर ह्याच्या अगोदरची कॉमेडी तुम्हाला मी सांगते. सकाळी मी नाश्त्याला बनवते ते डोसे, आणि दाजी म्हणले तुला काय डोसं बनवता येत नाही, उठ इथनं. मग उठ म्हणल्यावर मग त्यांनी बनवायला आणि मी खायला. आता म्हणले बघू कसं बनवते. माझा एक डोसा तुटला होता तर मला किती बोलले होते. मी म्हणलं आता तुम्ही करून दाखवा, मला येतोय का नाही सांगा, बघू द्या मला जरा. म्हणजे साईडला बसून कोणाला पण बोलता येतं. हकीकतमध्ये करताना कशी गंमत असते ना, ती आता तुम्ही बघाच, खरीच गंमत बघा. इथं डोसा तर मस्तपैकी पसरलाय आणि फिरवलाय पण मस्त येतोय. आता ह्यांची पुढची करामत बघा, ह्यांनी कशी केली आहे बघा. एवढ्या वर उचलतात का, तुम्ही उचलता का सांगा. आणि म्हणजे कोणतीही स्त्री किंवा कुणीही जेवण बनवत असताना चिडवायचं नाही, नाहीतर दाजींसारखी शिक्षा होते 100%. या व्हिडिओमधून तुम्ही बघा, नाहीतर अशी खोड करायला जाचाल, पछतावा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सक्त ताकीद आहे. दाजी हसायला लागलेत, पण कसा डोसा निघतोय त्याच्यावरनं ठरवा तुम्ही कशी हसतायत आणि कशी कॉमेडी चालली आहे ते. आणि त्यानंतर बघा, असं कोण उलताण्यानं पसरवतं का. आता तव्यानं हलवलं आहे म्हणल्या उलताण्यानं पसरवायची काय गरज आहे का. तर
तरी पण उलताण्यानं पसरवायचं चालू आहे. उलताण्यानं पसरवल्यामुळं मी अगोदरच सांगत होते, उलताण्यानं पसरवल्यामुळं डोसा व्यवस्थित निघणार नाही साहेब, फिरू नका उलतान, फिरू नको. नको बाळा, नको बाळा, बाळ काय ऐकायला तयारच नाही. आणि आता डोसा पलटतानाच्या टायमाला तुम्ही बघा कशी फजिती होते ह्यांची ती. आणि थोडं राहिले आणि नंतर म्हणले नाही ग मी ट्राय करत होते, म्हणजे करते करण वरनं शिरजोर केलं आहे, दुसऱ्याला नावं ठुले ती. आणि बघा हे कसं केलं आहे आता, पलटला का डोसा? पलटतच नाही हो, मोडणार, 100% मोडणार हो साहेब, 100% मोडणार. हे बघा, आहे का, तुकडीन तुकडा, तुकडीन तुकडा. डोसा पलटण्याचा पूर्णपणे निघतोय का बघण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा तऱ्हेने बघू शकता तुम्ही कसा अर्धा तर निघला आहे, अर्धा सुरुवातीलाच तुटला, सुरुवातीलाच पनवती लागले डोशामागं, त्याच्यामुळं डोसा काय व्यवस्थित निघणार नाही. त्यानंतर आम्ही यांची चष्णमस्तकरी केली, कळ्याबिळ्या केल्या आणि शेतात आलो आमचे दादा आणि मी. पाजर लागलेल्या रानातलं गवत कापायला. यात आपल्याला हरभरे टाकायचे, ते येतात का नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.